मातीचं ना. पर देखने से बहुत कुछ है, पर मॉर्निंग और इसमें आना चाहिए, क्या बोलते हैं उसको, रेन वाटर गार्डन. आम्ही आलो तर तसंच बघा, हेलिकॉप्टर सुद्धा आलेला आहे फेरीसाठी. दमली मित्रांनो, कसलं भारी निसर्ग वातावरण आहे इथं. आपण पावसाळ्यात आलं की अजून छान असेल, मला तर असं वाटतंय. हे सर्व झाडं विकण्यासाठी आहेत आणि हे वडाचं झाड आहे. नाही वडाचं नाही, मोठं लट झाड आहे एक इथं. पण निसर्गरम्य वातावरण. हे कुठे सांगू का, साईन वेस्ट धारावी मध्ये आहे. पाहण्यासारखे. दमली 5 मिनिटं सुद्धा झाले नाही, दमली. ननूला काहीतरी भेटले बघा. काही विचारते मला, तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा नक्की. तर आम्ही हे फोटो पण काढतो, जे आम्हाला अपलोड करण्यासारखं वाटेल ते आम्ही अपलोड करेल उद्याच्या ब्लॉग मध्ये. सच कह रहा तेरी कसम. रास्ते तू. हे सर्व निसर्ग आहे. तिकडे बांद्रा आहे ना तो, ते तिकडचं. खाडी वास येतो पण. में तेरी बात है, भी तेरा हे झाड बघू शकता तुम्ही कसे मधोमध रस्त्याचे. ते कसे गेले ग, ते काका गेले तिकडे, ते कसे गेले काय. पण आम्ही असं चाललो. गार्डन घूमने में बहुत मज़ा आ रही है. गार्डन बहुत बढ़िया है और यहाँ बहुत सारे कामगार भी है. क्या म्हणते, पर स्वच्छ आहे गार्डन. निसर्ग उद्यान महाराष्ट्र बघू शकता. सिक्युरिटी गार्ड पण आहे तिथे. पहिला क्या ट्रॅकिंग, लाकूड बिगूड हातात घेऊन गटर. चेहरा
बालों का रंग सुनहरा, कैसे देखूं तेरी आंखें, आंखों पे चश्म का बहेरा, चांद सा रोशन चेहरा, बालों का। सबसे बड़ी साइंटिस्ट कुछ तो कर रही है। झाड़ डाल रहे हो। सब पकड़ो बाबू। सारे रात सपने मैं तुझसे दे दूं। क्यों रे? 4 रास्ते है बोले तो। चौक में से किधर जाने का भी वो डिसाइड करने वाली कौन? ननू। तो चांगलं आहे बघण्यासारखं गार्डन. तसं काय नाही. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम शांत वातावरण. तुझी मर्जी. क्या प्लान है? काम करने का? अच्छी सी दो मिनट. निसर्ग बहुत भारी है इससे घूमने को. तो ये धारावी डिपो के सामने का जगह है. धारावी डिपो देखो. निसर्गरम्य वातावरण. नुसतं खारुतायत. जास्त करून तर खारुतायच. बघू शकता धारावी डिपो फर्स्ट एंट्री गेट. फर्स्ट गेट. आम्ही आलो ते दुसऱ्या गेटनी. आता आम्ही चाललो ज्या गेटने आम्ही एंट्री केली त्या गेटनी आम्ही एक्झिट पण होणार आहोत. हे बघू शकता तुम्ही किती भारी भारी झाड आहेत. झाडंही सुद्धा विकली जातात. ऐक ना. अय ननू. ओय झाड बघू ना. झाड सारे विविध प्रकारचे झाड विक्रीसाठी आहेत बघा. हे सर्व झाड विक्रीसाठी. हे सर्व झाड विक्रीसाठी तिथले. आम्ही पण एक झाड घ्यायचा विचार केलाय. तर घेऊ. धारावीत असल्यास नक्की तुम्ही जागेवर फिरायला या. जा बघ. रोपटे पाहण्याचे काम करतोय आम्ही सध्याला. खडी पत्ते का बरोबर ना. कडीपत्ता लागतो. अब तो अपन घर पे भी लगा सकते. मिले ना फिर. रोजमेरी का भी 100 रुपये का दे. हमारे घर पे है रोजमेरी का. फुकट करेगा तुम्हाला. एलोवेरा भी हमारे पास. फुकट का लाएगा कैसे?
सबसे लंबा। क्या? इसलिए इसको अंदर मत लगाओ। कौन सा? आता तुम्ही लाजळाच्या झाडाला हात लावून लाजत आहे हीच सत्ता. त्या झाडाला लाजत येत नाही म्हणून स्वतः लाज. लगा झाड घ्यायचा प्रयत्न, झाड घेती ते पण कोण आहे का तुम्ही वाचा झाड इथं काही लाजती म्हणून लाजळाचं झाड घेती काय हट. विविध प्रकारचे झाड घ्यायचं सोडून तेच एकच झाड लाजाळू घे घे तुला जे आवडतं ते घे ना. काय घेतलीस? झाड. कोणतं? भेंडीचे झाड घे. जंगल जिलेबी. आम्ही इथं नुसतं पाहण्यासाठी आलतो आणि आम्हाला दिसले झाडे. रोपटी विक्री केंद्र. आम्ही एक रोपटी सुद्धा घेतली. कोणती रोपटी दाखवते इकडे बघ. त्याचं नाव सांग. नाव काय त्याचं? ठीक आहे ठीक आहे. किसको? गाजर को देख तू क्या आहे. शंकेरवरी. 1 तासाचा आमचा टार्गेट होता. किमान आता झालेत 1.5 तास होऊन गेलेत. हा या ना इकडे साप साप दे तुझे. क्या ली?